धुळे जिल्ह्यातील सिंदखेडा तालुक्यातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी आक्रमक पवित्रा घेतलाय। विखरण येथील शेतकरी कुटुंबातील सदस्यांनी चक्क पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधले आहे। महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी आणि टाटा पॉवर सोलर कंपनीच्या मनमानी धोरणाविरोधात हे आंदोलन पुकारण्यात आलंय। ज्या ठिकाणी आज टाटा पॉवरचा प्रकल्प उभा आहे तिथे पूर्वी औष्णिक ऊर्जा प्रकल्पासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहित करण्यात आल्या होत्या। त्यावेळी प्रकल्पग्रस्तांच्या मदतीसाठी कुटुंबातील एका सदस्याला नोकरी देण्याचे आश्वासन देण्यात आले होते, मात्र अद्याप याची पूर्तता झालेली नाही। जोपर्यंत प्रलंबित मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत खाली उतरणार नाही, अशी भूमिका संदीप पाटील, रवींद्र पाटील, प्रदीप पाटील आणि उत्तम ठाकरे या आंदोलनकर्त्यांनी घेतली आहे। सर्वप्रथम महाजनको कंपनीला आम्ही आमची शेती दिलेली नाहीये। नाही महाजनकोला आम्ही शेती दिलेली नाही। आम्ही औष्णिक ऊर्जा प्रकल्पासाठी आमची जमीन दिली होती। आम्हाला नोकरीचं आम्ही दाखवलं होतं। आम्हाला प्रत्येक सातबाऱ्यामधले सगळे जे वारस असतील त्यांना एक एक माणसाला नोकरी मिळणार होती। ते पण आम्हाला फसवलं, त्याच्यात पण फसवलं। परत आमच्या शेतीत काम करत असताना पोलिसांचा वापर करून ही जी कंपनी आहे कुठली टाटा कंपनीला आम्ही जमीन दिलीच नाही आहे, पण टाटावाले आम्हाला पोलिसांचा वापर करून आम्हाला मारझोड करायचा प्रयत्न करतात, दम द्यायचा प्रयत्न करतात, गुन्हा दाखल करतात आणि आमच्याकडून प्रत्येक वेळेस मागतात तुमच्याकडे काम थांबवायचं काय पेपर आहेत का, आणि आम्हाला वाढीव भाव पाहिजे, प्रत्येकाला नोकरी पाहिजे, परत नोटीस विहिरीचा मोबदला पाहिजे, आम्हाला पाईपलाईनचा मोबदला पाहिजे, झाडांचा मोबदला पाहिजे। या सगळ्या मागण्या आमच्या मान्य झाल्या पाहिजे, पाईपलाईनचा पाहिजे, नाहीतर आम्ही आंदोलन स्थगित करणार नाही, थांबवणार नाही। आणि जो बोलला का त्याला उचलून गाडी टाकताना घेऊन पोलिसांचा वापर हा केलाच नको पाहिजे। प्रतिनिधी NTV न्यूज मराठी, धुळे।